लवकर. चला पुरी न चला लवकर. काय गाई दररोज काय ह्याच वावरात खुरपायला आणती ग? आता 5-6 दिवस झाले ना आपल्याला. अगं बाई लवळ्याचं गवत आहे सारखं सारखं वाढत आहे. आई वैशू बरोबर बोलते. आम्हाला अभ्यास बिभ्यास असतो का नाही? तू रोज आणते आम्हाला इथं खुरपायला. अगं बाई आजचे दिवस खुरपू लागा मग माझं मी खुरपीन. आई अगं बाई तू रोजचं वाक्य आहे. अगं बाई वैशू तुम्ही आजचे दिवस खुरपू लागा मग उद्यापासून पप्पा आम्ही खुरपू. बरं चल आजचा दिवस उद्यापासून आम्ही येणार नाही. चल अगं तेवढा पेरूतला लवळ आहे ना तेवढा खुरपा. बरं. अयो आता 5 दिवस झाले नाही खुरपलेलं तर एवढं गावात आलं. वैशू आता काय करायचं ग? अगं दीदी तू काय टेन्शन घेती, मी आहे ना. काय करायचं पण? आता अशी आयडिया करू ना रे गा बास ना बजेगी बासुरी. चल रुपाली काय हो? अरे दररोज वावरात तुम्ही खुरपा येता. खाली आंब्याचं वावर राहिले त्याला ती बांबू बांधायचे राहिले. अहो या पेरू सारखा लवळ येतोय मग मी काय करू? अरे पोरी कुठं खुरपी द्यात? तो का तिकडे पेरूत. अरे रुपाली त्या पोरीला दररोज नको आणू तू. त्यांचा अभ्यास आहे त्यांना अभ्यास करू दे ना. बोंबलत असतात माझ्या नावाने बघू काय करतात ते. पोरी लईच मन लावून खुरपी देतात काय नको बाबा. ए रुपाली काय हो आता काय केलं पोरींनी? अरे इकडे ये. काय हो? इकडे बघ. अय दीदी ही गावात जाक ले आले वर. ही पण जाक पटापटा जाक. ए लवाळ्या परत जा आमच्या वावरात आला तुला असं औषध मारीन परत तू येणारच नाही बाहेर. आता दम दिला आता नाही यायचं. ही कोणती खुरपायची पद्धत आहे? तू शिकवली काही? अगं बाई माझं डोकं बंद पडलंय पोरीं पुढं. हो बाप्पा काय चुकलं काय? पोरी नो एक काम करा त्या माळाची बी दगड आणा त्या डोंगराची बी दगड आणा. खरं वावरात पांगून द्या म्हणजे गवत येणार नाही पिकं येणार नाही तुम्हाला काम राहणार नाही. काय रे धन्य तुमच्या पुढं.